शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीला सुकाणू समिती आणि मंत्री गटाच्या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली। सरसकट कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी 26 जुलैची डेडलाईन देखील देण्यात आली आहे। 1 जून पासून आंदोलन पुकारणाऱ्या शेतकऱ्यांचा हा मोठा विजय मानला। कर्जमाफी बद्दलची आतापर्यंतची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली। 1.5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज आता माफ करणार असं मुख्यमंत्र्यांनी आता कबूल केलेलं आहे। आता फक्त या 5 अटीवर कर्जमाफी होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू देखील शकता। शासनाचा हा जी.आर तुम्ही बळीराजाला 7 मदतीचा हात मंत्रिमंडळाचा निर्णय देखील या ठिकाणी झालेला आहे। परंतु या 5 अटीवर आता मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी करण्याचं ठरवलेलं आहे। आता कर्जमाफी करणार, परंतु या 5 अटीवर होणार। पहा, कर्जमाफीबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी या शब्दावर अखेर तोंड उघडले। त्यांनी स्पष्टपणे आता कर्जमाफी करण्यासाठी एक समितीसुद्धा या ठिकाणी नेमल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यामध्ये आता 5 अटीवर कर्जमाफी करणार असल्याचं सांगितलेलं देखील आहे। मग आता तुम्हाला कोणकोणत्या शेतकऱ्याचं कर्जमाफ करण्यात येणार आहे? आता बघा शेतकरी मित्रांनो, सरसकट सर्व शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार नाही। फक्त काही ठराविक शेतकऱ्याचं कर्ज आता या ठिकाणी माफ केलं जाणार आहे। काल पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं, नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्याचं कर्ज तुम्ही माफ करणार आहेत? त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी नेमकं काय म्हणलं बघा। मुख्यमंत्री काय म्हणाले नक्की ऐकायचं आहे। यामध्ये बघा, सर्वात पहिल्यांदा 21 जूनपासून 2025 म्हणजेच आत्ताच्या वर्षापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढले त्यापैकी फक्त या शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्यात येणार आहे। त्यामधील पहिला जो शेतकरीचा प्रकार आहे आता मुख्यमंत्र्यांनी सांगितला आहे, तो म्हणजे जे शेतकरी नियमित कर्ज जे शेतकरी भरतात, म्हणजे आत्तापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी थकीत कर्ज अजिबात बँकेचं ठेवलं नाही, म्हणजे जे रेग्युलर शेतकरी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यासाठी विशेष सवलत पहिल्यांदा देणार असल्याची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। आता मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले, आत्तापर्यंत 5 लाख कर्ज तुम्ही शेती पिकासाठी जर घेतला असाल, त्या ठिकाणी बँकेतून तुमच्या जर काढला असेल, त्यामध्ये जर व्यवस्थित तुम्ही या ठिकाणी भरलं असेल तर त्यांच्यासाठी जे नाराज होऊ नये, पहिल्यांदा त्यांना 25,000पर्यंत त्यांना सूट देण्यात असल्याचं त्या देखील सांगण्यात आले आहे। पुढचा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे तो म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करणार असल्याची अखेर त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक बघा, कारण या 5 अटीवर या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे तुमचा महत्त्वाचा 2 मिनिटाचा वेळ आता यासाठी नक्की द्या। तुम्ही शेती पिकासाठी जर कोणत्याही बँकेतून कर्ज काढला असेल तर मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या अटी देखील दिल्यात। या 5 अटीनुसार आता तुमचं कर्ज आता माफ होणार आहे। त्यामुळे सर्वांनी या 5 अटी कोणकोणत्या आहेत लक्ष देऊन ऐकायचे आहेत। आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर शेती पिकासाठी 2021 ते 2025 या 5 वर्षाच्या कालखंडात जर शेती पिकासाठी 1.5 लाखाच्या वरती सर्वांनी लक्ष देऊन बघा, 1.5 लाखाच्या वरती तुम्ही शेती पिकासाठी 5 वर्षाच्या मागील जर 1.5 लाखाच्या वरती जर कर्ज काढून ठेवले असेल, मात्र तुम्हाला स्वतःलाच ते भरावे लागणार आहे। कारण शेतकरी मित्रांनो, सर्वांनी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुम्ही 2021 पासून ते 2025 पर्यंत आत्तापर्यंत जर 5 लाख त्या ठिकाणी 10 लाख एवढी रक्कम जर शेती पिकासाठी तुम्ही कर्ज काढून ठेवले असतील, ते सरकार तुमचे कर्ज आता भरणार नाही। तुम्हाला स्वतःच्याच ठिकाणी कर्ज भरावं लागणार आहे। निवडणुकीच्या आधी सरकारने जाहीरनाम्यात देखील शब्द दिलेला आहे, फक्त तो शब्द दिला आहे तो म्हणजे 1.5 लाख रुपयाची फक्त तुमची कर्जमाफी होणार आहे। आणि 1.5 लाख रुपयाच्या वरची जी रक्कम आहे ती रक्कम शेती पिकासाठी कर्ज म्हणून जी रक्कम तुम्ही काढले तर ती तुम्हाला स्वतःलाच भरावी लागणार आहे। त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा, ही झाली पहिली अट। तुम्ही जर 1.5 लाखापेक्षा जास्त शेती पिकासाठी कर्ज काढला असेल तर तुम्हाला स्वतःलाच ती कर्जाची रक्कम त्या ठिकाणी भरावी लागणार आहे। यामध्ये सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनी 5 अटी त्या ठिकाणी सांगण्यात आल्या आहेत। आता सरकार कर्जमाफी करण्याच्या पूर्णपणे तयारीला लागलेलं आहे। त्यामुळे कर्जमाफी 100% आता होणार आहे। एकदम शेवटच्या स्टेपमध्ये कर्जमाफी करण्याचा निर्णय झालेला आहे। परंतु या 5 अटी ज्या शेतकऱ्यांनी पूर्ण केल्या असतील, फक्त त्यांनाच ह्या कर्जमाफीचा जास्त फायदा होणार आहे। सगळ्यात पहिली अट देखील तुम्ही पाहिली आहे। नंतर जो 4 नंबरच्या अटी आहेत
नंतर 5 नंबरची शेवटची अट आहे ती सर्वात तुमच्या महत्त्वाची असणार आहे. आता जी शेवटची अटीमध्ये जर तुम्ही बसला तर तुम्हाला या कर्जमाफीचा सगळ्यात जास्त फायदा होणार आहे. आता बघा, दुसरी जी अट आहे यामध्ये सांगण्यात आली ती म्हणजे चौकशीच्या दरम्यान आता तुमची चौकशी देखील होणार आहे. कर्जमाफीच्या दरम्यान आता सरकार देखील करणार आहे. मग तुम्हाला शेतकरी त्या ठिकाणी आता काय सापडणार आहेत, म्हणजे जास्तीत जास्त त्यांनी कर्ज काढून ठेवलं असेल त्या ठिकाणी ते शेतकरी सापडणार आहेत. या कर्जमाफीचा तुम्हाला जास्त फायदा व्हावा म्हणून काही सोप्या टिप्स देखील या व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लक्ष देऊन 2 मिनटं बघायचा आहे. तुम्ही 2 मिनटाच्या व्हिडिओला या वेळ नक्की तुमचा द्यायचा आहे आणि तुमचा फायदा करून घ्यायचा आहे. बघा शेतकरी मित्रांनो, ज्यांची जमीन खूप जास्त आहे, बघा सरकार आता काय काय म्हणतं आहे, ज्याची जमीन खूप जास्त आहे त्यांना देखील त्यांनी त्यांच्या जमिनीवरती कर्ज काढलं असेल तर त्यांचं फक्त 1.5 लाखापर्यंतच कर्ज माफ होणार आहे. आता काय काय चौकशी करणार आहेत ती देखील बघून घ्या. ज्याची जमीन जास्त आहे, ज्याचं उत्पन्न जास्त आहे अशा शेतकऱ्यांना यामधून डायरेक्ट वगळण्यात येणार आहे. सरकार आता एक समिती देखील नेमणार आहे. त्या समितीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्याची कागदपत्रे तपासली जाणार आहेत. मग आता कोणकोणती कागदपत्रे तपासली जाणार आहेत, बघा शेतकरी मित्रांनो, आता सरकार तुमचं कागदपत्र देखील तपासणार आहेत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पिकासाठी कर्ज काढला असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि नंतर तुम्हाला पाहायला गेलं तर महाराष्ट्र बँक, जिल्हा सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, HDFC बँक, ICICI बँक, तसेच मित्रांनो अजून एक बँक आहे ती म्हणजे सर्व शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज देते ती बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक. या बँकेमधून जर तुम्ही कर्ज घेतला असेल, नेमकं जास्तीत जास्त या कर्जमाफीचा तुम्हाला फायदा सरकारकडून देणार आहेत. आता याची डिटेलमध्ये माहिती तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. आता मित्रांनो सांगण्यात आले की सरकार आता पूर्णपणे कर्जमाफी करण्याच्या तयारीला लागले आहे. त्यामुळे या कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी तुम्हाला कोणती नेमकी कागदपत्रे लागणार आहेत, कोणकोणती कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत, कशा पद्धतीने तुम्हाला जमा करावी लागणार आहेत, जेणेकरून तुम्हाला कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही जर कर्जमाफीचं जर आतुरतेने वाट बघत असाल तर जास्तीत जास्त कर्जमाफीचा फायदा तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी कसा याचा फायदा करून घेता येईल तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये जर सरकारनं सांगितले तुम्ही जर तुमच्या घरामध्ये कोणीही इन्कम टॅक्स त्या ठिकाणी भरत असेल, म्हणजे तुमचा मुलगा काम त्या ठिकाणी मोठ्या हुद्द्यावर काम करत असेल, चांगलं त्यांची पोस्ट असेल, सरकारला त्या ठिकाणी जर कर भरत असेल, म्हणजे जास्त पैसे त्याच्याकडे तुमच्या फॅमिलीत आहेत तर तुम्ही टॅक्स भरत असाल, म्हणजेच इन्कम टॅक्स भरत असाल, घरामध्ये वेगवेगळे सरकारी नोकरीवर व्यक्ती असतील तर सरकार तुमची कर्जमाफी करणार नाही, कारण यामध्ये तुमची काही कागदपत्रे देखील तपासली जाणार आहेत. मग तुम्हाला अशी कोणकोणती कागदपत्रे द्यायची आहेत जेणेकरून तुमचं जे कर्ज आहे ते सरकारच्या माध्यमातून संपूर्ण जास्तीत जास्त माफ केलं जाईल, हे पाहण्यासाठी तुमचं महत्त्वाचं काम थोडं बाजूला ठेवा आणि लक्ष देऊन व्हिडिओ पहा. आणि तुम्हाला तुमच्या शेती पिकाचं जे कर्ज आहे तर तुमच्या बँकेतून तुम्ही नक्की काढलं तर ते जास्तीत जास्त सरकारकडून कसं माफ करून घ्यायचं हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आता बघा, सरकारने काही अटी लावल्यात तर या अटी सरकारवर आता तुमचं जे कर्ज आहे हे माफ नक्की करणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी 2021 ते 2025 या 5 वर्षामध्ये शेती पिकासाठी 10 लाखापर्यंत कर्ज काढल्याचं आता बँकेकडून त्या ठिकाणी सरकारला माहिती मिळत आहे. आता त्याचं व्याज बघितलं तर 10 लाख रुपये कर्ज आणि ती 10 लाख रुपयाचे व्याज, तर अशा प्रकारे 13 लाखपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढल्याचं आता सरकारला समोर आलं आहे. आता मग तुमचं कर्ज जर 1.5 लाख रुपयाच्या वरती तुमचं शेती पिकासाठी कर्ज तुम्ही त्या ठिकाणी काढला असेल तर नेमकं सरकारकडून याचा फायदा कसा करून घ्यायचा. बघा आता बघा शेतकरी मित्रांनो, आता तुमचं कर्ज जास्तीत जास्त असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा कसा करून घ्यायचा बघा. यासाठी कोणकोणती कागदपत्रे दिल्यानंतर तुमचं कर्ज आता त्या ठिकाणी माफ करेल सर्व तुम्हाला इथे समजणार आहे. शेतकरी मित्रांनो, सरकारला जर सरसकट कर्ज ठिकाणी माफ करण्यात येणार आहे तर सरसकट किती बघा, सरकारने जाहीरनाम्यात तुम्ही पण ऐकलं असेल त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आता त्या ठिकाणी अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांनी ओरडून त्या ठिकाणी सांगितलं होतं की आम्ही सरसकट कर्जमाफी करणार आहे, परंतु 1.5 लाख रुपयाची जी कर्जमाफी आहे ती कर्जमाफी करू असं त्यावेळी देखील सांगण्यात आलेलं होतं. 1.5 लाख रुपयाचं जे कर्ज आहे तर तुमचं तर माफ होणारच आहे, परंतु
त्या ठिकाणी 1.5 लाख रुपयाच्या वरती तुम्ही जर कर्ज काढला असेल ते पण माफ व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर याचा जास्तीत जास्त फायदा कसा करून घ्यायचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। पण तत्पूर्वी कोणकोणत्या अटीवर सरकार यामध्ये कर्ज माफ करणार आहे, सरकारने कोणकोणत्या अटी लावलेत, तुमच्या ज्या पात्रता आहेत ती देखील मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। ती म्हणजे तुमचं जे उत्पन्न आहे तर सरकारच्या माध्यमातून चेक केलं जाणार आहे। जर तुमचं उत्पन्न चेक केलं जाणार आहे, सरकार आता सर्वात मोठी कर्जमाफी करणार आहे, परंतु अटी बघून पात्रता बघून कर्जमाफी करण्यात येणार आहे। यामध्ये तुमचं उत्पन्न त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी चेक केला जाणार आहे। मग उत्पन्नाचा दाखला त्या ठिकाणी चेक केल्यानंतर सरकारला समजणार आहे की ते तुमचं मशीनद्वारे तुमचं जे उत्पन्न आहे त्या ठिकाणी उत्पन्नाच्या दाखल्यावर चेक केलं जाणार आहे। आता उत्पन्नाच्या दाखल्यावरून सरकारला लक्षात येते की तुमचं वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये आहे का 5 लाख रुपये आहे का वर्षाला 10 लाख रुपये हे सरकारला आता समजलं जाणार आहे। तर तुमचं उत्पन्न हे सरकार चेक केलं जाणार आहे। जर आता सरकार उत्पन्न जास्त असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला याचा फायदा जास्त होणार नाही, तुम्ही कमी कर्ज त्या ठिकाणी माफ होणार आहे। कारण सरकार काय म्हणते, कर्जमाफी योजना ही गोरगरीब शेतकऱ्यासाठी असणार आहे। आता शेतकऱ्यासाठी ही योजना असल्यामुळं, गोरगरीब शेतकऱ्यासाठी योजना असल्यामुळं पिकासाठी, पेरणीसाठी, इतर कामासाठी जे गोरगरीब शेतकरी बँकेकडून कर्ज घेतात त्या ठिकाणी तुम्ही देखील घेतला असेल, अवकाळी पाऊस असेल, पाऊस न पडण्याचं कारण असेल, जसे की 2023चा जर विचार केला तर त्या ठिकाणी अनेक प्रकारचे अनेक कारण आहेत ज्यामुळे शेती पिकाचं भरपूर मोठं नुकसान झालं होतं। त्यामुळे पाहिजे तेवढं उत्पन्न देखील निघालं नव्हतं, त्यामुळे शेतकऱ्याच्या डोक्यावर ताण आलेला होता, डोक्यावर कर्जाचं ओझं देखील वाढू लागलं होतं। त्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेमध्ये त्या ठिकाणी वाढ होत असते। त्यामुळे बँकेचे फोन देखील वारंवार येत होते। आता कर्ज भरून अनेक देखील धमक्या देखील बँकेचे अधिकारी त्या ठिकाणी देत होते। आता शेती करण्यास बँकाने सुद्धा अनेक जणांचं काम केले, त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेमध्ये असतो। याचा सर्वांचाच विचार करून आता मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी करण्याचं अखेर ठरवण्यात आले। यासाठी काही अटी आणि पात्रता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लावले आहेत, त्या अटी तुम्ही पूर्ण करणं अतिशय गरजेचं आहे। काही मोजक्याच दिवसामध्ये तुमची कर्जमाफी नक्की होणार आहे। त्यामधील आता पुढची अट सरकारने सांगितली की ती तुमच्या घरामध्ये कोणताही तुमचा मुलगा असेल, तुमची सून असेल किंवा इतर कोणत्याही घरातील व्यक्ती असू दे, ती सरकारी पगार कोणीही घेत नसावा, म्हणजे त्या ठिकाणी पोलीस नसावा, तुमच्या घरामध्ये कोणी आर्मी नसावा, तुमच्या घरातील कोणताही व्यक्ती गव्हर्नमेंट सरकारी व्यक्ती जॉब करणारा व्यक्ती नसावा, याचा तुम्हाला फायदा होणार नाही। जर कोण तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी जॉब करत असेल किंवा नसेल, तर जॉब करत असेल तर त्याचा तुम्हाला फायदा होणार नसणार आहे, जॉब करत नसेल तर नक्कीच तुमचा फायदा होणार आहे। कारण सरकारी सेवेत असलेल्या लोकांना कोणताच सरकारी लाभ त्या ठिकाणी मिळत नाही। मग तुमच्या घरामध्ये सरकारी सेवेत कोणतरी व्यक्ती करत असेल तर तुमचं कर्ज त्या ठिकाणी माफ केलं जाणार नाही, तर अनेक त्याच्या अडचणी देखील निर्माण होत असतात। आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा तर तुम्ही कागदपत्र देखील जमा करायचे आहेत। सगळ्यात कागदपत्र कोणकोणती जमा करायचे आहेत बघा शेतकरी मित्रांनो, कागदपत्र त्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्ही त्या ठिकाणी जास्त कर्ज काढला असेल तर तुम्हाला अडचणी येऊ शकते। आता जास्त कर्ज काढले, 1.5 लाखाच्या वरती तुम्ही कर्ज काढला असेल तर तुम्हाला ते माफ करण्यासाठी सोपी आयडिया देखील तुम्हाला सांगतो, ती मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा। आता सरकारने 1.5 लाखाची कर्जमाफी करणार आहे, फक्त 1.5 लाखाची कर्जमाफी करणार आहे। अनेक शेतकरी असे पण आहेत 2019 ते 2022 जी कर्जमाफी त्या ठिकाणी झाली होती, तर शेतकरी मित्रांनो काही बघा सरकारने सांगितलेल्या कर्जमाफीच्या आकड्यापेक्षा जास्त कर्जमाफीचा फायदा अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी करून घेतलेला पाहायला मिळाला। मग आता बघा, तुम्हाला जर 4-5 ते गोष्टी माहिती असतील तर तुम्हाला देखील कर्जमाफीचा नक्कीच फायदा जास्तीत जास्त मिळू शकतो। शेतकरी मित्रांनो, आता कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी पाळायच्या आहेत बघा, जेणेकरून तुमच्या कर्जमाफीचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल। तर यामध्ये जसं की PM किसान योजना, त्या ठिकाणी PM किसान योजनेचे त्या ठिकाणी घरामध्ये 2-3 जण त्या जास्तीत जास्त हप्ता घेतात, तशा प्रकारे जर तुम्हाला प्रत्येकच्या नावावर वेगवेगळं जर तुम्ही कर्ज काढलं असेल, आधीच काढून ठेवलं असेल, तर या कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला एकाच कुटुंबातील तुम्हाला जास्तीत जास्त कर्जमाफीचा फायदा तुम्हाला घेऊ शकतात। तर त्याचा प्रत्येक घरातील 4 जण लाभ घेत असेल, जर एकाच कुटुंबातील जास्त जणांच्या नावावर जर शेती पिकासाठी तुम्ही कर्ज काढला असेल, जसे की तुमच्या घरामध्ये वडील, 2 मुले, तर मुलाच्या नावावर 1.5 लाख रुपये कर्ज, वडिलांच्या नावावरती 1.5 लाख रुपये कर्ज, दुसऱ्याच्या मुलाच्या नावावरती 1.5 लाख रुपये कर्ज, असं वेगवेगळं जर तुम्ही त्या ठिकाणी कर्ज घेतला असेल तर तुम्हाला नक्कीच या कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो। तसेच तुम्हाला कागदपत्रे आता काय जमा ठेवायचे आहेत ते म्हणजे तुमच्या बँकेचे पासबुक असेल, तुम्ही कर्ज आधी काढलं, ज्या बँकेच्या खात्यावरती तुम्ही कर्ज काढलं आहे त्याचं पासबुक असणं अतिशय गरजेचं आहे। आता किती व्याज काढलं आहे तुम्ही, तसेच तुम्ही तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल
पासपोर्ट साईजचे 2 फोटो असतील, आधार कार्डचे पॅन कार्ड असेल, नंतर मतदान ओळखपत्र असेल, झेरॉक्स असेल, याच्या तुम्हाला त्या ठिकाणी झेरॉक्स काढायचं आहे. तुम्हाला ती याची कागदपत्रे तुम्हाला बँक जेव्हा मागेल तेव्हा मागितल्यावर त्या ठिकाणी तुम्हाला द्यावी लागणार आहेत. सरकार आता कर्जमाफी करण्याच्या पूर्ण तयारीमध्ये आहे, त्यामुळे लवकरात लवकर कर्जमाफी होणार आहे. परंतु 1.5 लाखाच्या वरती जर तुम्ही कर्ज काढला असेल तर ते काय होते आता बघावं लागणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारे शेतीविषयक अपडेट पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.